नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पनीर पुलाव। त्यासाठी आपण एक पातेल घेतलं आहे, त्यात तूप टाकून घेतलं आहे 1 चमचा। त्यामध्ये आपण 2 विलायची, काळी मिरी आणि लवंग टाकून घेणार आहोत। ते भाजल्यानंतर त्यात आपण तमालपत्र टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकून घेणार। आपण 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ते नेसून धुवून भिजवून घेतलेले आहेत 15 मिनिटं। आणि हे आपण फोडणी घातली पाणी, त्यात आपण आता 3 तांबे पाणी ओतणार आहोत आणि उकळी आल्यानंतर तो तांदूळ आपण याला शिजायला टाकणार आहोत। तो पण तांदूळ पूर्ण शिजून घ्यायचा नाही, अर्धा कच्चाच ठेवायचा। आपण जे पाणी उकळायला ठेवले पुलावसाठी, त्यात आपण 2 चम्मच मीठ टाकून घ्यायचे आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर जो आपण तांदूळ घेतलेला आहे हा भिजवलेला धुतलेला, त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि हा चांगला भात शिजवून घ्यायचा आहे। 80% ह्याला शिजवायचं आहे, 20% कच्चाच ठेवायचा। आता हे तांदळातनं पाणी बाहेर काढायचं आणि हा भातातलं पाणी काढून घ्यायचं आहे। जे खडा मसाले टाकून घेतले ते काढून घ्यायचे याच्यातनं। भात थंड करून घ्यायचा आहे। पनीर पुलाव बनवण्यासाठी आपल्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या टाकून घ्यायच्या। आपण ऑनियन 1, कांदा, कॅप्सिकम, ढोबळी मिरची, पीज, वाटाणा, टोमॅटो, कोरिएंडर, कोथिंबीर, कॅबेज, कोबी आणि पनीर हे सगळं घेतलेलं आहे। पनीर पुलाव बनवण्यासाठी आपण त्यात 1 चम्मच तूप टाकून घेतलं कढईमध्ये। नंतर 2 कांदे चिरलेले उभे ते टाकून घेतलं, जिरे टाकले थोडे आणि लाल झाले की हे लाल भाजून घ्यायचं। कांदा लाल झाल्यानंतर आपण हे आलं लसूण पेस्ट त्याची पेस्ट करून घेतलेली ती टाकून घेतली। हे जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचं। तूप सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद आणि मीठ टाकून घ्यायचे। मीठ थोडंसंच टाकायचं कारण भात शिजताना आपण मीठ टाकलेलं आहे। सगळं एकत्र करून घ्यायचं। आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या।
कोबी टाकून घ्यायचा, कोथिंबीर टाकून घ्यायचं, पनीर टाकून घ्यायचं. थोडंसं आपण तळून घेतलं आणि पाण्यात टाकून ठेवलं होतं, त्यामुळे ते शिळी होत नाही. पनीर जरा शिजून घ्यायचं, नंतर याच्यात पनीर टाकायचं, झाकण ठेवून शिजून घ्यायचं. नंतर यामध्ये पनीर पण टाकून घ्यायचं, हे हलवून घ्यायचं. 5 मिनिटं वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं. आता त्यामध्ये शिजवलेला भात टाकून घ्यायचा, सगळं हलवून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची, चीज टाकायचं, थोडी वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारे आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.